व्हॉट्सअप गाईज, वापस एकदा स्वागत आहे महालँड्समध्ये. तर येस, आम्ही वापस एकदा आलेलो आहे. आणि एक मिनिट, हां. सो लास्ट टाईम आपण हे मस्त घर बनवलं होतं आणि मी लास्टला या घर बनवण्याच्या लास्टला मी तुम्हाला विचारलं होतं की मी अशा टाईपचं लाईक हे एक्सटिरियर ठेवू का हे क्रॉप्स आणि ह्याचं ठेवू. तर मला सांगितलं एकाने की हे क्रॉप्सच्यापेक्षा बेटर आहे की लाईक हे स्टेअर्सच लाव. आणि आय थिंक मलाही शेवटी तेच बेटर वाटत होतं. पण काय प्रॉब्लेम आहे की मी ह्याला खूप मेहनत केली आहे आणि आता मला कंटाळा आला होता. त्याच्यामुळे म्हणून मी म्हणतो की जाऊ दे, कशाला बनवायचं आता. बट जरा हे चांगलं दिसते तर आपण हे करू शकतो लाईक हे. सो सध्या तरी माझ्याकडे एकदम चेक करतो. मी खूप दिवस झाले मी खेळलो नाही आहे ॲक्च्युली. मी बाहेर गावाला गेलेलो, आता वापस आलो घरी. सो आता लागेल की मला लास्ट टाईम काय काय होतं माझ्याकडे. ओके, स्टोन ब्रिक्स आपल्याकडे आहेत थोडेफार आणि स्टेअर्स वगैरे आहेतच. हां, तर स्टेअर्स वगैरे आहेत पण कमी आहेत. आणि ओके, स्टोन आहेत आपल्याकडे आणि स्टोनने आय थिंक स्टोन कटर आहे आपल्याकडे. तर स्टोन कटरने आपण हे डायरेक्ट बनवू शकतो. आणि एक मिनिट, जसं तुम्ही पाहतायत माझ्या सध्या इन्व्हेंटरीमध्ये, तर मी पॉलिश डायरेक्ट खूप सारं घेऊन ठेवलं होतं. तर मी आत्ता आज सकाळी थोडंफार ह्याची डायरेक्टची मायनिंग केलेली आहे आपल्या इकडून. मी दाखवतो. हां, तर या एरियात पूर्ण डायरेक्ट होतं आहे. पूर्ण तुम्ही पाहू शकता लाईक या इथून डायरेक्टच होतं आणि मी पूर्ण डायरेक्टची मायनिंग केली एवढं. आणि एवढं सगळे डायरेक्ट पॉलिश डायरेक्ट आणलेले आहेत मी. तर का बरं, तर लास्ट टाईम मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की मला हे हवं आहे, एक विलेज टाऊन हॉल हवा आहे आणि तो असायला हवा मोकळा. लाईक मी त्यामध्ये सगळीकडे फ्रीली फिरायला हवे. आता मला माहिती आहे की हे मला एकाचं कॉपी वाटणार आहे हे, बट ऑब्व्हियसली मला जे टाऊन हॉल आहे ते क्वार्ट्सचं बनवायचं होतं. ओरिजिनली आयडिया माझा ही होती. बट अरे चालण्यावरती हां, सो ओरिजिनली माझी आयडिया होती की क्वार्ट्सचं बनवायचं, म्हणजे व्हाईट कलरचं बनवायचं आहे. बट अजून तर नेदरमध्ये जायचं आहे, अजून त्याचं खूप टाईम आहे आणि नेदरमध्ये मला फुल एक्सप्लोअर करायचं आहे आणि थोडंसं अजून मला प्रोटेक्शन चांगली हवी आहे नेदरमध्ये जायला. सो अजून त्याला टाईम आहे. तर त्यामुळे म्हणून मी म्हटलं की बनवायचं तर आहे लवकरात लवकर आपल्याला. तर त्याचा सिमिलर ब्लॉक जो की आपल्याकडे आहे पॉलिश डायरेक्ट, हा सुद्धा पांढऱ्या कलरचाच दिसतो. थोडेफार डार्क डबे आहे त्याच्यामध्ये, लाईक तुम्ही पाहू शकता पांढऱ्याच कलरचा आहे. सो मला असा प्लॅन आहे की ह्याच्याने बनवूयात आपण आपलं टाऊन हॉल. सो आजचा पूर्ण दिवस आपल्याला टाऊन हॉल कशी जाणार आहे, टाऊन हॉल बनवायचा आहे. तर एरियासुद्धा खूप चांगला आहे आपल्याकडे. हा जो समोरचा एरिया आहे ह्याला मी पूर्ण माइन करणार ह्याच्याने, असे करत हे घराला तोडणार आणि हा जो पूर्ण एरिया होऊन जाईल प्लेन, तिथं मी बनवणार. आणि आय थिंक अशा इथं ह्याच्या पुढे बनवेल मी, ज्याच्याने माझं घर लपणार नाही. वाटलं तर आपण असंही बनवू शकतो का ह्या घरात मी फार्म वगैरे करू काहीतरी. ओके, इथे मी काय करेल, फार्म करणार इकडे मी आणि इथे आपलं टाऊन हॉल, असं माझी इच्छा आहे. तर ट्रेडिंग फार्म म्हणू शकतो त्याला, जे काही म्हणायचं आहे. सो सुरू करू आपण आता मायनिंगला, म्हणजे लाईक बनवायला. सो ओके, मी आलेलो आहे आणि मी यावेळेला हे माईक आणलेलं आहे. आणि माईक म्हणजे सॉरी, मी हेडफोन आणलेला आहे. आणि होपफुली या हेडफोननी एक मिनिट, हां ओके, तो होपफुली या हेडफोननी आहे ना माझी जी व्हॉईस आहे ती चांगली हवी. कारण की लास्ट 2-3 व्हिडिओमध्ये सगळ्यात मोठा एकच प्रॉब्लेम दिसतो आहे की माझी आवाज क्लिअर येत नाही आहे. आणि काय करू आता, मी काही करू शकत नाही. माझ्याकडे काय स्टँडर्ड माईक वगैरे तर नाही आहे ज्याने मी व्हिडिओ रेकॉर्ड करू. सो हेच आहे माझ्याकडे ज्याने मी करू शकतो. आणि या सो हे पाहत होतो मी. तसं मला तुम्हाला सांगायचं होतं, हे जे तुम्ही अर्धवट तुटलेलं घर पाहताय, तर लास्ट टाईम मी हे 2 तोडले होते कारण की मला कॉबलस्टोन काहीतरी पाहिजे होते का काहीतरी, आय थिंक एम्प्टी राहिले होते. आणि मी विसरलो याला फिल करायचं वापस एकदा. आणि हे तर आग लागली. आणि ऑब्व्हियसली माइनक्राफ्टमध्ये आग लागली तर ती सगळीकडे पसरते. हा विलेज इकडे झोपलेला होता आणि मी कुर्र ऐकवत होतो ज्यावेळेला मी डिओराईट तोडायला गेलो होतो. आणि मी पाहायला होतं ह्याचं एवढं सगळं घर जळालेलं आणि झॉम्बीज इकडे आजूबाजूला. मी म्हटलं ह्याला सेव्ह करायला, कारण की आता आपल्याला आज लागणार आहेत विलेजर्स खूप सगळे, म्हणून ह्याला सेव्ह करायला मी डर्टचं घर बनवलं तात्पुरतं. कारण की मला दुसरे ब्लॉक्स वेस्ट करायचे नव्हते अशा फालतू घरावरती. आणि लगेच ह्याला फिल केलं आणि ह्यालाही फिल केलं थोडंफार. मी हे तोडं होतं ॲक्च्युली. हां, आणि मला आय थिंक अजून 1-2 बनवायची गरज लागणार आहे. मी काय करतो, ह्या आयर्न गोलेमला मारतो. ह्याच्यानी 3 का 4 शवल्स तर बनवूनच जातील. ओहो, मला तर चढायचीही गरज नाही. चढायचीही गरज नव्हती मला, माउंटेन बनवायची पण गरज नव्हती. 3-4 काय नालायक होता यार, 3च दिले, 3च शवल बनवू शकतो मी. माझ्याकडे आहे तसं तर खूप सगळे आहे. बघू एकदा किती आहेत. मी जसं म्हटलं विसरलो आहे मी. 15. ओके, 15 आहेत. जास्त काही वेगळं नाही आहे. हे आयनची शवल आहेत ना, खूप लवकर तुटतात.
मला डायमंड असतं असं मी डायमंडची बनवली असती. बट डायमंडची काय थोडीशी कमतरता आहे आपल्याकडे. पण थोड्या दिवसासाठीच, उद्या किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये मी जाणार आहे मायनिंगला आणि एवढे सगळे डायमंड्स लागणार आहे की पुढे आपल्याला कधीच गरज नाही पडायला हवी डायमंड्सची. वेल असं तर कधी होणार नाही आहे, बट तरी डायमंडची गरज तर पडतच राहते. तुट वाटलं होतं मला. अरे मी सगळं आठवून आलो. ए ए ए ऑलरेडी तुमचं सुरू आलं. थांबा, ट्रेडिंग हॉल तरी बनवू द्या यार मला. आता करून ठेवा. काय विलेज जास्तीत जास्त पॉप्युलेटेड राहायला हवं. विलेज जेवढं पॉप्युलेटेड तेवढं चांगलं. कारण की म्हणून मी हे जे ना ट्रेडिंग हॉल बनवायला लागलो. मला काय भरोसा नाही, जर आम्ही यांना 5-6 दिवस हे असं मोकळं ठेवलं तर लगेच झॉम्बी येऊन यांना मारून टाकतील. म्हणून यांना एक चांगलं सेफ जागे ठेवायला हवं आहे. नाहीतर जरा यांना मोकळंच ठेवायचं होतं मला, तर मी विलेजमध्येच राहू दिलं असतं ना. पण एवढं पण मोकळं नाही की कोणी येऊन मारून टाकेल यांना अक्षरशः. एकदा नेदर झालं ना की मग मी काय करणार आहे, कॉर्ड स्टे सुद्धा बनवणार आहे. कॉर्ड स्टे असले तर मग ते सॉरी जे वॉल आहे ते कॉर्ड स्टे असणार आहे. ते असलं की लाईक चांगलं दिसतं. मला कॉर्ड्स ॲक्च्युली आवडतं. ते पांढऱ्या कलरचं ब्लॉक चांगलं दिसतं. सॉरी या घड्याला तोडावं लागणार आहे मला. असं बघू नको, मी इथं घर बनवणार आहे नवीन. साधं घर तोडून मोठं घर देणार आहे मी. हे घे हे घे बघ. हे घे. और एक मैया. मी तर चढणारच नाही आता. अरे मैया तुला थांब दाखवतो. तुला थांब तुला दाखवतो. अरे बाई साहब, ओव्हर कॉन्फिडन्स. हा मला आर्मर नव्हतं ना त्याच्यामुळे. तुझं थांब दाखवतो तुला मी तेच म्हटलं 2 हिट मध्ये कसं मारलं मला. थांब तू थांब. मला मारलंस तू. थांब तू. हा 22. ओके आधी होते माझ्याकडे. मी म्हटलं 22 कधीपासून द्यायला लागले आयन. हा फायनली थोडंसं राहिले काम. टाउन हॉल बनवून जाईल पटकन, बट त्यामध्ये ह्या विलेजेसला आणणं इज लाईक सुपर डिफिकल्ट. कसं येतील हे माझं थोडी ना ऐकतात. ओके सो आपल्याला पाहिजे इथून ह्याच्या पुढे, म्हणजे इथून. ओके 1 2 3. अरे छोटं पडणार आहे. झॉम्बी स्पॉन का नाही होते. हा ठीक आहे. मला वाटलं चुकून पीसफुल तर नाही केलं मी. टॉर्चेस लावलेत मी एवढ्या की कसं स्पॉन होणार आहेत बघूच. ए ए ए ए ए ए ए मी तेच म्हणतोय, आवाज कुठून येते तुमची एवढ्या वेळाची. शैतान का नाम लिया शैतान हाजिर. एपिक मोमेंट. ह्याच्या खाली आपल्याला लावायचे आहेत. आपल्याला हे प्लॅन्स लावायचे म्हणजे स्लॅब. बघू आपल्याकडे किती स्लॅब्स आहेत. आहेत. खूप आहेत. वॉटर खूप असते.
आय थिंक मोर दॅन इनफ स्लॅब्स येत आहेत आपल्याकडे. हो चांगले दिसायला लागले. आय थिंक एक ब्लॉक जास्त हवं आहे ना. दोन्ही एंट्री असणार आहेत. मी म्हणतो थोडे टॉर्चेस आहेत का. माझ्याकडे टॉर्चेस होते, मी मेलो तिथं राहिले का. माझ्याकडे खूप टॉर्चेस होते कारण की मला ते खाली टॉर्च अप करायचं, लाईट अप करायचं होतं सगळं, म्हणून मी टॉर्चेस घेतले होते. परफेक्ट म्हणजे परफेक्ट. अच्छा आहे, थोडे राहिलेत वरती बट तरीही ऑलमोस्ट परफेक्ट. काय भारी दिसतंय. एक वरती ग्लास लागला ना की मग प्रॉब्लेम सॉल्व्ह. आपल्याकडे थोडीशी सँड अजून लागणार आहे, तर सँड आणूयात आपण. डर्टने जरा बनत असताना तर मी खूप ग्लासेस बनवले असते. ग्लास नाही. अरे हेल्मेट नाही लागलं. मी एक काम करतो. खूप कलेक्ट केलेले आहेत मी. आय डोंट थिंक याच्याशी जास्त गरज पडणार आहे. सो लेट्स गो. बघू द्याला. माझ्याकडे कोल असायला हवं. ऑब्विसली नाही आहे, मला खाली जावं लागणार आहे. खाली खूप कोल आहे. मला बघायचं की मी याच्या खाली काही करू शकतो का कामं. एक जरा मी खोदलं ना अजून खाली एक एवढं, तर ह्याच्या खाली सुद्धा मी काही ना काहीतरी क्रिएट करू शकतो. एक स्टोरेज वगैरे म्हणू शकतो. अरे हां, इथं सगळं पाणी येणार आहे कोपऱ्यातनं. बघू काहीतरी क्रिएट करू. स्टोरेजच क्रिएट करेल मी. अरे वरती कसं जाऊ. अरे हे तर एकही इकडे तिकडे जाऊन नाही द्यायचं. एकही इकडे तिकडे लागून नाही द्यायचं म्हणलं खाली लागलं पटकन. एवढेशेच झालेत. मला तर वाटतं तेही कमी पडणार आहे जे आहे माझ्याकडे. मी मी फर्नेसेस बनवणार आहेत अजून 2-3. माझ्याकडे आहे का फर्नेस एक्स्ट्रा. नाही बनवतो मग मी. अजून एक बनवतो, मला काय फरक पडतं. ओके, स्वच्छताही झालेली आहे. फक्त आता आयर्न डोअर बनवायचे आहेत. हो माझ्याकडे हा एक नेम टॅगही आहे ना. नाईस. ट्रिपीला देऊ शकतो आपण. माझे सगळे आयर्न गेले आता. काय मला या साईडला 2 आणि त्या साईडला 2 लावायचे, तर 6. बाकीचे काय करू मी. 2 एक्स्ट्रा जे राहिलेत माझ्याकडे. पूर्ण कंकाल होऊन बसलोय बरं का मी आता. लास्ट 2 एपिसोडमध्ये जेवढी काय मायनिंग केली सगळं संपलं माझं. डन. मस्त एक बॉक्स झालेला आहे. आता त्याच्यामध्ये विलेजर्स टाकायचं. कसं टाकू. आपल्याला बोट बनवावे लागतील. त्यासाठी 3 बोट इनफ राहतील. आता विलेजरला पकडून मला याच्या आत आणून सोडायचं आहे फक्त. एक 4 विलेजरही आले किंवा 3 विलेजरही आले ना तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. त्याच्या बाहेर कसं काढू.
अरे बस ना. नाईस. हे तर फार पटकन झालं. चलो चलो, इथून 2 विलेजर्स तर होऊन जातील. अबे व्हॉट. अरे अरे हे 1 पिक्सल. शिट. हे 1 पिक्सलमुळे वरती नाही जाते. हा कळालं मला. हा म्हटला तो. कसं करू आता. कसं करू. अरे बेड आहे ना आपल्याकडे. मी विसरलो होतो की बेड किती पॉवरफुल गोष्ट आहे का माइनक्राफ्ट विलेज मध्ये. हा ये इकडे. ह्याच्या बाजूला जो. अरे गायब झालं. हे यार असं नाही. आधी बोलले का माझ्याकडे बघावं लागेल आता. हा आलं. हे काय काय सुरू आहे हे. आत्ता मध्येच गायब झालं. आत्ता मध्येच. तुझ्या बेड गायब झालं होतं आणि मग मी आत वूल शोधायला आलो तोपर्यंत बेड वापस आता झालं. माइनक्राफ्ट. तुला तर मी वाचवलंय. मला तू तर चल. तू तर मला स्वस्तात द्यायला हवं. तुला मी जान वाचवली तुझी. मेला असता आत्ता तू. मी काय करणार, ज्या वेळेला खूप सगळे होऊन जातील ना माझ्याकडे आतमध्ये विलेजर्स, त्यांना मी थोडे बाहेरही सोडणार. म्हणजे काय विलेजही थोडीफार भरलेले वाटायला हवे. आता विलेज रिकामी होईल कारण की मी सगळ्यांना आत घेऊन चाललोय. बाय विलेजर्स. आता तुम्ही आतमध्ये किडनॅप्ड आहात. गरज पण नाही पडली मला लिटरली. फक्त त्यांच्या जॉब ब्लॉक्सला मला आत आणावं लागणार आहे. जॉब वगैरे पण मला ह्यांना बेड लागतील ना, कारण की ह्यांना लाईक ब्रीड करायला ब्रेड लागतात. ब्रीडला ब्रेड लागतात. ब्रेड लागतात आणि बेडही लागतात. ओरे 3 गोष्टी. ब्रीड करायला ब्रेड आणि बेड लागतात. नाईस. चिप हवेत तर झोपून घेतो मी. काय ते आता बाहेर तर निघू नाही शकणार. सकाळी सगळे स्टॉकमध्ये की 4 विलेजर एका विलेजमधनं गायब. कसं काय रात्रीत असं काय घडलं. सो ना त्यांचे जॉब ब्लॉक्स जे आहेत ते बाहेर आहेत, पण त्यांचे कुठले जॉब ब्लॉक्स आहेत हे मला नाही माहिती. काहीतरी ना करावं लागणार आहे मला. सध्या तरी मला हवेत शीप. एक काम करतो मी, एक शियर बनवून टाकतो. आयन आहे ना, पैसा पाण्यासारखं फ्लो होतं ह्याच्यात. तुला शेअर करू शकतो का मी. हे काय आहे. हा अंडा आहे ना नवीन, ब्राऊन एग. अजून एक अच्छा आहे तर शीप पाहिजे मला. शीप. ओय कुत्रे थांबा, मी बोन आणतो तुमच्यासाठी. माझ्याकडे आहे बोन आहे. मी विसरलो होतो की आता कुत्रे सगळीकडे भेटतात. ते टायगामध्येच भेटायचे पहिले तर. एक बोन आहे माझ्याकडे. 3-4 बोन आहेत. 4 बोन मध्ये तर पटूनच जातील. कुठे गेले. नाही राहिले कुत्रे. यू आर गॉना बी माइन. 1 मिनिट. हो लागलं असतं त्याला आत्ता. या थांब इकडे. अरे खा ना. कॅट कधीपासून झाला तू. ये तू आहे नवीन लाईक मेंबर आपल्या फॅमिलीतला. तुझ्या फॅमिलीशी पण भेट करवतो मग आपल्या. तर सध्या तरी आपल्याला शोधायचे आहेत काय शिप्स. तर शिप्सला शोधायला जाऊयात. भेडे फक्त दिसल्या भेडे दिसले. मी त्याच मागवतो दिसल्या मारू नको त्यांना. अरे हे काऊ आहे. आर यू सिरियस. मला ते सगळे शीप्स वाटले होते, पण मी तुम्हाला सगळ्यांना तर मारणारच आहे कारण की मला हवंय फूड. मार ना मार. येस थँक्यू. 2 आहे तिकडे शीप्स. व्हॉट द एफ. इथं गुफा आहे. नाही
ओके तिथे हे एवढ्यात गुफाला जाऊन येतोय मी. पळा बाहेर पळा. अरे मी आलो कुठून होतो इकडून. हा ए माझा कुत्रा बाहेर वाट बघतोय. तुझं काहीतरी नाव पण ठेवू आपण, जे की मला आधी विचार करावा लागेल. मी नाव ठेवणं सगळ्यात वाईट मुलगा आहे. इकडे अजून एक होती नाही तर काळ्या कलरची शेप. हा अजून एक आहे का इकडे. अरे 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 हिला लागलं का चुकून. तुला लागलं नाही ना. हे खा. हा हे खा. खात्रा. फुल पाहिजे मला. नॉर्मल शेप्स दिसले तिकडे. ये भाई साहब किती सगळे आहेत. आता मी कन्फ्युज यांना मारू का ह्यांचं वूल काढू. पहिले वूल काढतो नंतर मारतो. माझ्याकडे एक वीट असताना मी या सगळ्यांना लेअर करला असतं आणि तिकडे आणलं असतं. खूप मोर दॅन इनफ झाले. ह्यांचे 15 आहेत. नॉर्मल ब्राऊन 11 आहेत. ब्लॅक एक आहे वूल. त्या सगळ्यांना तर मारूनही टाकू. काय फायदा आहे. हे यांनाही मारूनच टाकतो. आता काय करणार यांचं. तू मध्ये नको येऊ. चुकून तुला हात लागला ना तर तू लायचा व्हायचा. तुझे हार्ट्स कमी व्हायचे. अरे अरे ब्लॅक शिप. बाबा ब्लॅक शिप. तिकडे दोनदा ग्रो झाले त्यांचे वूल. तुझे एकदा नाही करता आले तुला तर मरायलाच हवं. बघून तरी काय फायदा. एक काम करणार आता या सगळ्यांना. मला यार कोल ॲक्च्युली हवं आहे आता तर. कारण की एवढं सगळं फूड आणलं आहे मी. ह्यांना मला पकवाही लागणार आहे. जाऊ दे. इनफ फूड आहे आता आपल्याकडे. मला काही फूडची गरज नाही आहे पण केवची तर नक्कीच गरज आहे. बघा आता मला लालच होत आहे की बघून येऊ म्हणून काही. बट यार मला भीती वाटते की तू आहे ना मध्ये मध्ये करशील आणि चुकून तुला लागायला वगैरे नको. तर मी त्याला वरती ठेवतोय. आणि मला एक कोल हवा आहे. फक्त एक कोल द्या मला. म्हणजे डायमंडही द्या. म्हणजे असं काही नाही. आयन म्हटलं आयन. कोल म्हटलं कोल भेटलं. आयन म्हटलं आयन भेटलं. डायमंडही द्याच आता. छोट आहे. इथं कुठून ना कुठून तरी मला स्केलिटन्सची आवाज येते. म्हणजे गुफेला कनेक्टेड आहे कुठल्या तरी अजून. केवला मोठ्या. हॅलो. मी थोडं फरकोल आणलेलं आहे आपल्यासाठी. हो हां. सो मीट आर फॅमिली. आपली इथं मोठी फॅमिली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपला मेंबर फॅमिलीतला इज ट्रिप्पिथ्रॉपी. हां बस खाली. सो दिस इज आर फर्स्ट मेंबर ट्रिप्पिथ्रॉपी अँड दिस इज आर सेकंड मेंबर ज्याचं नाव अजून डिसाईड व्हायचं आहे. सो सध्या जे कोल आहे आपल्याकडे त्याने आपण ग्लास बाहेर काढतो आधी तर आपण बेड बनवूयात खूप सगळे आता. ह्याच्याने काय बनेल. अरे मला उलची ब्लॅक कलरची हवी आणि कार्पेट हे बेडशीट ब्राऊन हवी आहे. असं बनवेल ना मी. चला माझ्या आयुष्यभराची बेडची टेन्शन संपली. मी तर म्हणतो हेच बेड घेऊन जाईल मी एंटर ड्रॅगनला मारायला. फर्स्ट क्लास. आणि मी सांगतोय मला मेन
जे आहेत सगळ्यात जास्त जॉब लॉक्स हवे आहेत, जे की आहे तो स्टिक्स फॅक्चर म्हणतात ना लोक, स्टिक्स विकत घेतो तो. त्यानंतर लायब्रेरियन हवेत मला सगळ्यात जास्त, आणि फार्मर हवेत सगळ्यात जास्त, आणि पेपर विकत घेणारे सुद्धा. तर आय थिंक हे चार जे आहेत ते मला सगळ्यात जास्त हवेत. कारण की स्टिक्सला मी स्टिक्स विकेल एमरल्ड घेईल, पेपर विकेल एमरल्ड घेईल, फार्मरला फूडसाठी वगैरे किंवा त्यालाही काहीतरी विकत राहील मी वगैरे, जे वीट वगैरे ते घेईल, एमरल्ड घेईल. आणि या सगळ्या एमरल्डला विकेल मी ह्याला, आणि मेंडिंग आणि अनब्रेकिंग 3 एफिशियन्सी या टाईपचे बुक्स घेईल मी. त्यामुळे मला हे पूर्ण बिझनेस हवा आहे. तर मेन तर हे 4-5च आहेत फीचर वगैरे. तर मी एक काम करतो आता आजसाठी एवढंच, आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी विचार करून ठेवतो की या सगळ्यांची काय काय नीड आहे. त्यानंतर मी हे सगळं सामान ऑलरेडी गोळा करून ठेवतो, आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये पटकन आपण ह्याला हे लावू आणि एकाच मायनिंगला वगैरे जाऊ, की काहीतरी करू उद्या. सो आजसाठी एवढंच. आणि आज आपला एक नवीन पेट आहे, जरा तुम्हाला कुठलं नाव सुचत असेल चांगलं तर सांगा, मी ह्याला ठेवेल ते, नाहीतर मग मी विचार करतो. सो हां, आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंतसाठी बाय.